एक प्रश्न आहे, तो का धावतोयस? पैशांसाठी? लोक काय म्हणतील म्हणून? की सगळे धावतायत म्हणून? जरा थांब, आजूबाजूला बघ. ही शर्यत खरंच तुझी आहे का? की तुला कोणीतरी जबरदस्तीने उंदरांच्या शर्यतीत उतरवलंय? आजची स्टोरी तुला धावायला शिकवणार नाही आहे, ती तुला थांबायला शिकवेल. एक छोटंसं गाव होतं. त्या गावात राहुल नावाचा मुलगा राहत होता. हुशार होता, मेहनती होता, पण एकच समस्या होती. तो स्वतःसाठी नाही, लोकांसाठी जगत होता. कॉलेजमध्ये गेल्यावर सगळे म्हणाले, इंजिनिअरिंग कर, त्यात पैसे आहेत. त्याने इंजिनिअरिंग केली. मग म्हणाले MNCमध्ये जॉब मिळव, तेच यश. त्याने जॉब मिळवला. मग म्हणाले 25व्या वर्षी पगार 50,000 हवाच. तो दिवसरात्र काम करू लागला. मग म्हणाले आता गाडी घ्यायची आहे. त्याने MIवर गाडी घेतली. मग म्हणाले आता घर घ्यायचं आहे. त्याने 30 वर्षाची MI घेतली. एक दिवस राहुल आरशात स्वतःला पाहतो आणि स्वतःलाच विचारतो, मी नक्की कशासाठी धावतोय? उंदराची शर्यत म्हणजे काय? जिथे सगळे धावत असतात पण कोणालाच ठाऊक नसतं डेस्टिनेशन्स काय आहे. जिथे थांबणं म्हणजे अपयश समजलं जातं आणि विचार करणं म्हणजेच वेळेचा अपव्यय. उंदीर धावतो कारण दुसरा उंदीर धावत असतो. माणूस धावतो कारण दुसरा माणूस धावत असतो. फरक इतकाच आहे, उंदराला पर्याय नसतो आणि माणसाला असतो. एक दिवस राहुलच्या ऑफिसमध्ये एक म्हातारा वॉचमॅन बसलेला असतो. राहुल थकलेला, डोळे लाल, मन रिकामं. वॉचमॅन हसत म्हणतो, बाला एवढा थकलेला का दिसतोयस? राहुल म्हणतो, काका, आयुष्याचं खूप कठीण झालं आहे. तो म्हातारा एक वाक्य बोलतो, धावणारा प्रत्येक माणूस जिंकतोच असं नसतं. त्या रात्री राहुलला झोप लागलीच नाही. पहिल्यांदा तो विचार करतो, मला काय आवडतं? मला काय करायला आनंद मिळतो? मी माझं आयुष्य कोणासाठी जगतोय? स्वतःचा रस्ता शोधणं. राहुलला लहानपणापासून लिहायला आवडायचं. कथा, कविता, विचार. पण कधीच त्याला करिअर समजलं नव्हतं. कारण समाज म्हणतो हे करून पोट भरत नाही. पण राहुल एक निर्णय घेतो. तो नोकरी सोडत नाही, पण उंदरांच्या शर्यतीत वेग कमी करतो. रोज 1 तास स्वतःसाठी देतो. लिहायला सुरुवात करतो. ऑनलाईन शेअर करतो. पहिले 10 लोक हसतात, मग 100 इग्नोर करतात. मग एक माणूस म्हणतो, तुझं लिखाण माझं आयुष्य बदललं. हळूहळू राहुल ओळख मिळवतो. पैसा येतो पण लगेच नाही. नाव येतं पण रातोरात नाही. पण एक गोष्ट नक्की, तो आता सकाळी उठताना अलार्मशिवाय उठतो. कारण तो आता उंदरांच्या शर्यतीत नाही, तो स्वतःच्या शर्यतीत आहे. आजचा समाज तुला सांगतो, जास्त कमवा, जास्त दाखवा, जास्त तुलना करा. पण कुणी सांगत नाही, शांत राहा, स्वतःला ओळखा, स्वतःचा वेग ठरवा. तू मागे नाही आहेस, तू फक्त वेगळ्या रस्त्यावर आहेस. आज एकच विनंती आहे, थोडा वेळ थांब, श्वास घे आणि स्वतःला विचार, ही शर्यत खरंच माझी आहे का? जर उत्तर नाही असेल तर धावू नकोस. कारण उंदरांच्या शर्यतीत धावून माणूस कधीच माणूस राहत नाही.